नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदार तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत। मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे की जी काही 2024-25 हे जे काही शैक्षणिक वर्ष आहे त्याच्यामध्ये MCR PGCET जे आपली MCRची CET आहे तर याच्या डेट आलेली आहेत आणि बरेच मुलं कन्फ्यूज झाले, वेळ कमी आहे सर आता कसं करायचं, असे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर आपण आज त्याच विषयावर बोलणार आहोत। जे प्रथम आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याकडे जवळपास 50 दिवस राहिले, या 50 दिवसाचं प्लॅनिंग आपल्याला कसं करायचं आहे, त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, त्याच्यानंतर तुमचे रेफरन्स बुक जे म्हणतो की आता कोणते बुक म्हणजे आपल्याला रीड करायचे आहेत, तर या सगळ्या गोष्टीवर आज मी बोलणार आहे। 50 दिवस हे स्मार्ट प्लॅनिंग जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला सक्सेस भेटेल। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ सगळ्यांकडे सारखाच आहे। बुक्स जे काही तुम्ही वापरत आहात, रेफरन्स बुक म्हणू आपण, किंवा तुम्ही ज्या काही नोट्स वगैरे वापरत आहात ते सुद्धा सेम आहेत। सगळ्या गोष्टी असल्यामुळे, सगळ्यांकडे अवेलेबल असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नेमका आता या वेळेचा उपयोग कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। तर बघा, सगळ्यात प्रथम की आता 7 सेमिस्टर म्हणजे एक सेमिस्टरचे स्टुडंट आहेत, काही मोड्यूलला आहेत काही रावेला आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, मोड्यूल आणि रावे दोन्ही तुमच्या सोबत चालू आहे आणि तुम्हाला MCR PGCET सुद्धा सोबत प्रिपरेशन्स करायची आहे। कारण या वेळेसची ज्या त्यांनी डेट दिलेली आहे त्या डेट थोड्या लवकर आलेल्या आहेत, अपेक्षित नव्हतं की ह्या डेट येतील। तर आता काय करायचं काय आपल्याला, तर बघा MCR काय आहे की MCR PGCET इज नथिंग बट युअर 3 इयर बेसिक, म्हणजे तुमचं 3 वर्षाचं BSc ऍग्रिकल्चरचं, हॉर्टिकल्चरचं असेल किंवा अदर ब्रँचेस असेल तर यांचं 3 वर्षाचं हे काय तर एक बेसिक आहे, बाकी काहीच नाहीये। म्हणजे ते आपल्याला का नवीन वाटत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की बरेच स्टुडंट येतं, आपण वन नाईट शो वगैरे करून सेमिस्टर एंड पेपर काढलेले येतं, बरेच काही गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर नसतील, क्लासेस आपण किती रेग्युलर केले, खरंच ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यावर डिपेंड राहणार आहेत। आणि MCR का करायची हा सगळ्यात प्रथम महत्वाचा प्रश्न आहे, कारण तुम्ही MCR मुळे सगळं तुमचं बेसिक क्लिअर करणार आहात आणि ज्यावेळेस हे बेसिक तुमचं क्लिअर होईल, बेसिक प्लस ऍडव्हान्स म्हणून आपण ह्या दोघी गोष्टी तुमच्या इथे क्लिअर होऊन जातील। त्या क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन ज्या काही तुम्हाला AFO असेल, ऍग्री MPSC असेल, कृषी सेवक असतील, नाबार्ड असेल, RRB असेल, ह्या सगळ्या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, महाबीज असतील, ज्या काही आपल्या ऍग्रिकल्चरच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी सुद्धा हे उपयोगाचं राहणार आहे। त्याच्यामुळे हे फाउंडेशन तुम्हाला 2 महिन्यामध्ये आता हे तुमचं कंप्लीट करायचं आहे। ओके, तर बघू आज आपल्याला काय काय गोष्टी। आता आपण एक टार्गेट ठेवलंय 50 दिवसाचं। ऍक्च्युअली आपली जी काही फॉर्मची डेट आलेली आहे तर ती डेट 1 तारीख म्हणजे 1 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म सुद्धा लवकर भरून घ्या, त्रुटी होऊ देऊ नका। बऱ्याच जणांकडे NSS सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा आपल्याला मार्क करणं गरजेचं आहे तिथं, कारण त्याचे पॉईंट वाढतात। आणि एक गोष्ट की एक प्रश्न हा खूप महत्वाचा आहे, जे एका प्रश्नाला इथं महत्व देतील तेच, कारण ज्यावेळेस ही रँक लागते सगळ्या म्हणजे आपल्याला आपल्या मनात जोगतं, म्हणजे तुम्हाला जे आवडते ते डिपार्टमेंट पाहिजे असेल तर एक मार्कासाठी आपल्याला लढावं लागेल। ओके, तर हे बघा 1 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत फॉर्मची डेट आहे। फॉर्म लवकर भरून टाका, ते जे काही ब्राउचर दिलेलं आहे ते डिटेल वाचा, नंतर फॉर्म भरा, डायरेक्ट जाऊन फॉर्म भरू नका, अलग लक्षात। त्याच्यानंतर परीक्षा केव्हा होणार तर 30/3 म्हणजे 30 मार्च ते 1 एप्रिल म्हणजे 2 दिवसात समजा परीक्षा या होतील। तर बघा 30/3 आणि 1/4 याच्यामध्ये या परीक्षा होतील मित्रांनो। तर मी तुम्हाला 50 दिवसाचं टार्गेट देत आहे की 50 दिवसामध्ये आपल्याला काय स्मार्ट प्लॅनिंग करायची आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे काही वेगळं काही नाहीये, म्हणजे तुम्हाला PhDचा किंवा MSCचा सिलेबस दिला, हे तुमचा ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे, जे फर्स्ट सेमिस्टर पासून तर 6th सेमिस्टर पर्यंत आपण शिकलेलो आहोत, अलग लक्षात। फक्त एवढंच आहे की आता कोणी किती क्लास प्रामाणिकपणे केलेले आहेत आणि किती तुमचे कन्सेप्ट केलेले हे तुमच्यावर डिपेंड आहे। ओके, तर आता आपल्याला 50 दिवसाचा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे, मी म्हणतो त्याला स्मार्ट प्लॅनिंग म्हणू आपण त्याला। ओके, आता या प्लॅनिंग मध्ये काय करायचं, सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ सगळ्यांकडे एकच आहे, काही मुलांनी केली असेल याच्या आधी चालू, पण तरी सुद्धा वेळ, आता जो वेळ आलेला आहे परीक्षेच्या नंतर या वेळेचं नियोजन करायचं आहे। अलग आतापर्यंत आपण वन नाईट शो केले, पण आता हे वन नाईट शो एका दिवसासाठी नाहीये, तर हे 50 दिवसासाठी तुम्हाला हे नाईटचे शो करावं लागतील, तरच सांगत आहे की आपलं त्या जी काही रँक असेल त्या रँकमध्ये आपलं नाव असेल। पण नाईटसाठी हे शो आपल्याला कंटिन्यू चालू करावं लागणार आहे। तुम्ही कॉलेजला असाल, थोडासा वेळ भेटत असेल 2 तासाचं, तुमच्याकडे बुक्स असू द्या तिथं वाचा, कुठेही तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त आता MCR तुमच्या समोर दिसायला पाहिजेत। ओके, पहिलं वेळ, बुक सगळ्यांसाठी एकच आहे। दुसरं आहे की डिस्कशन्स करायला पाहिजे, म्हणजे मित्रांना डिस्कशन्स करायचं। फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मित्र असाल, तुमचा एक ग्रुप बनवा आणि त्याच्यावर डिस्कशन्स करा, किंवा एखाद्याला प्रश्न विचारा, क्लायमॅटिक फ्रुट्स कोणते आहेत, एखाद्याला विचारा नॉन क्लायमॅटिक फ्रुट्स कोणते आहेत, शॉर्ट डे कोणते आहेत, क्रॉस पॉलिनेटेड कोणते आहेत,
आपण क्रॉस पॉलिनेटेड करतोय, आयसोलेशन डिस्टन्स काय फाउंडेशनचं, सर्टिफाईडचं आयसोलेशन डिस्टन्स काय, प्रोटोगॅमी आणि प्रोटो अँड्रीमध्ये कोणकोणते येतात, 100% एक एक प्रश्न याच्यावर राहतो. आणि मी सुद्धा मागचे जे MCRचे क्वेश्चन झालेले आहेत तर ते क्वेश्चनचे व्हिडिओ घेऊन येत आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे नवीन असेल तर युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि दुसरं आपलं एक टेलिग्रामला चॅनल आहे MCR साठी, A4 साठी, ते सुद्धा जॉईन करा, कारण मी त्याच्यात अपडेट तुम्हाला देत असतो, रोजचं मटेरियल त्याच्यामध्ये टाकत असतो. ओके. तर दुसरं आहे आपलं डिस्कशन. तर तुम्हाला डिस्कशन करायचं, समोरच्याला येत असेल काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला नाही आलं तरी त्याच्याकडून ऐकून घ्यायचं, हे डिस्कशन महत्वाचा पॉईंट आहे. तिसरं आहे शॉर्ट डायरी तुम्हाला तयार करायची, एक शॉर्ट डायरी घ्यायची आहे, त्या शॉर्ट डायरीवर बऱ्याचशा गोष्टी नोट करायच्या आहेत तुम्हाला, अलग लक्षात. मग ते समजा शॉर्ट डे, लॉंग डे, डे न्यूट्रल प्लांट्स असतील, क्लायमॅटिक नॉन क्लायमॅटिक फ्रुट्स असतील, आयसोलेशन डिस्टन्स असतील, आले का लक्षात. तर हे शॉर्ट डायरीमध्ये ते नोट, कोणी एखादी टर्मिनॉलॉजी दिली असेल ती लिहून ठेवायची आहे, म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला ती शॉर्ट डायरी वाचायची आहे आणि त्याचा आउटपुट खूप छान भेटत जर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर. तिसरं गोष्ट ट्रिक्स असतात काही, स्वतःचे फंडे लावा, काही काही गोष्टी ट्रिक्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डायसॅकॅराइड, खालीपैकी कोणता डायसॅकॅराइड नाहीये. मग डायसॅकॅराइड कसं लक्षात ठेवायचं, आता सुलेमा डाय असं लक्षात ठेवायचं, सुलेमा डाय. आता सु म्हणजे काय सुक्रोज, ले म्हणजे काय लॅक्टोज, मा म्हणजे काय माल्टोज, सुलेमा डाय, डाय म्हणजे डायसॅकॅराइड. म्हणजे असं थोडे शॉर्टकट तुम्ही तयार करा, जसं लाईट रिॲक्शन ऑकरिंग ग्रॅना म्हणजे LG, DES काय डार्क रिॲक्शन ऑकरिंग स्ट्रोमा, अलग लक्षात. हे असे शॉर्ट फॉर्म तयार करा आणि त्यात स्ट्रिक तयार करा स्वतः, कारण मार्क खूप महत्वाचा आहे, अलग लक्षात. या ट्रिक्स करायचं आपल्याला. तिसरा पॉईंट ट्रिक्स. आणि चौथा पॉईंट तुमचा याच्यातला राहील तो म्हणजे तुमचा सराव, टेस्ट सिरीजचा सराव तुम्हाला करायचा आहे. टेस्ट सिरीजच्या आपलं जे ऍप आहे सदार ॲग्री प्लॅटफॉर्म, याच्यावर मी जवळपास 15 टेस्ट सिरीज देत आहे, तर त्याच्यातल्या जवळपास 10-12 टेस्ट सिरीजच्या सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या सब्जेक्ट जर तुमचं वाचणं झालं असेल तर ते वाचणं झाल्यानंतर ती टेस्ट सॉल्व्ह करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲग्रोनॉमी वाचला तर ती टेस्ट सॉल्व्ह करायची, अलग लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह सुद्धा मी टेस्ट दिलेले आहेत आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म ऍपला टाकलेले आहेत. टेस्ट सिरीजचा सराव करायचा आहे. आता हे 4 पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे की 5वा पॉईंट जो सगळ्यांसाठी आहे की शेवटपर्यंत तुमच्याकडे कॉन्फिडन्स असू द्या स्वतःचा, आलं का लक्षात. हा 5वा पॉईंट खूप महत्वाचा आहे. ही पंचसूत्री जी आहे, ही पंचसूत्री तुम्हाला तुमच्या 50 दिवसाचं नियोजन करण्यासाठी खूप गरजेचं आहे. 5वा पॉईंट काय, तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. ते पंचसूत्रीला आपल्याला लक्षात ठेवायचे. आता महत्वाचं बोलत आहे ते म्हणजे रेफरन्स बुक वगैरे काय वापरायचे तुम्हाला. आता बरेच मार्केटमध्ये बुक्स वगैरे आहेत, पण तुम्हाला काय करायचं आहे बघा, सगळ्या सेमिस्टरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा सेक्शन बी जो 20 मार्क्स वाला आहे तुमचा, म्हणजे 18 मार्क आलेले आहेत त्याच्या सेक्शन बी मध्ये, ते मागचे 2-3 वर्षाचे 1 दिवस जाईल 2 दिवस जाईल पण करा ते, तिथला सेक्शन बी उचला आणि सेक्शन बी आधी सगळं कंप्लीट करून घ्या, अलग लक्षात. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, काही सब्जेक्टसाठी मॅन्युअल इज बेस्ट, म्हणजे तुमच्यासाठी मॅन्युअल खूप बेस्ट येतं. काही सब्जेक्टसाठी तुम्ही जे मार्केटमधले बुक्स रेफर करता ना त्यामध्ये सुद्धा मॅन्युअल सारखं दिलेलं नाही, अलग लक्षात. जसं तुम्हाला प्लांट पॅथॉलॉजीचं झालं, आता प्लांट पॅथॉलॉजीच्या हॉर्टिकल्चर क्रॉप्स वरले डिसीज आणि फील्ड क्रॉप्स वरले डिसीज, तर हे मॅन्युअल मध्ये जेवढं सुंदर देईल ना, तर तुम्ही तुमच्या काय पोटेन्शियल तुम्ही एका दिवसात जर एका सेमिस्टरचे पेपर काढतात तर तुम्ही हे जर मनावर घेतलं तर हे सगळं करू शकता. म्हणजे आम्ही म्हणतो 10 ते 12 दिवसात तुम्ही हे सगळं कलेक्शन तुमच्याजवळ रेडी राहू शकता. पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, त्याच्यानंतर बॉटनी, सीड प्रोडक्शनचं मॅन्युअल वगैरे झालं, तुमचं हॉर्टिकल्चरचं सुद्धा मॅन्युअल तुम्हाला करायचे आहेत, अलग लक्षात. त्याच्यात मस्त चार्टच्या स्वरूपात दिले येतात हॉर्टिकल्चर मॅन्युअल मध्ये. ज्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करतो तिथंच प्रश्न येतात, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अलग लक्षात. अरोमॅटिक मेडिसिनल प्लांट असतील तुम्हाला, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स असतील, व्हेजिटेबलचे चार्ट बनवा, ते लावा कुठेतरी आणि आपलं रिव्हिजन चालू राहू द्या. आता सेमिस्टर, आता नोट्स किंवा रेफरन्स बुक काय वापरायची आपण याबद्दल बोलणार आहोत. तर बघा, तुम्ही आधी तुमचे मॅन्युअल झाले, तुमच्या सेमिस्टरच्या नोट्स झाल्या, मागचे क्वेश्चन पेपर झाले. आता तुम्हाला जे काही बेसिक मध्ये अरुण कथ्यान व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड करायची आहे, अरुण कथ्यांची व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड अरुण कथ्यांची करायची. देन आफ्टर इसेन्शियल ऍग्रिकल्चरचं किंवा ते एक करू शकतात. त्याच्यातल्या काही गोष्टी बघून घ्या तुम्ही बॉटनीमध्ये, जसं आयसोलेशन डिस्टन्स वगैरे काही दिलेले आहेत, तर त्या काही गोष्टी किंवा ते पूर्ण बुक तुम्ही तिथं रेफर करू शकता, किंवा सुंदरची नवीन आलेली एडिशन्स करू शकता. कोणी RK शर्मा करत असेल, त्याच्यानंतर कोणी ऑब्जेक्टिव्ह जर करायचे असेल तर कांटवा वगैरे करत असेल, कांटवाही करू शकता. पण ह्या ऑब्जेक्टिव्हला सध्या हात लावू नका, तुम्ही पहिलं थेरॉटिकली कन्सेप्ट करा. याच्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड अरुण कथ्यांच्या क्लिअर करायचा. आणि फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण करत आहोत तर त्यावेळेस त्याच्या नोट्स काढायच्या नाही फर्स्ट टाइम मध्ये, त्याला रीड करायचं आणि रीड बिटवीन द लाईन, म्हणजे त्या ओळीचा अर्थ समजून घ्यायचा. देन आफ्टर अर्थ समजल्यानंतर म्हणजे ते समजून घेऊन अभ्यास करायचा, नुसतंच वाचायचं नाहीये. सेकंड टाइम ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करसाल त्या टाइमला तुम्हाला त्या नोट्स प्रिपेअर करायच्या. आणि होते 50 दिवसही असले, तुम्ही वेळ द्या थोडा, स्वतः बाकीच्या गोष्टी थोड्या अवांतर
जो टाइमपास होते मोबाईल असेल, हे असेल, व्हॉट्सअप असेल, ते क्लोज करा सगळ्या या काही दिवसापुरते. ओके, कारण हे बेसिक आहे. हे बेसिक तुम्ही इथं जर स्ट्रॉंग झाले ना तर तुम्हाला तुमच्या या परीक्षा व्हायच्या कृषी विद्यापीठाची जर ऍड आली तर तुम्ही जर इलिजिबल त्याला असले तुमचं नशीब की तुम्ही त्याच्यातही लागून जासाल. अलग लक्षात. त्याच्यामुळे बेसिक फक्त MCR ला आपल्याला MSc ला लागायचे याच्यासाठीच नाही, तर ओव्हरऑल सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आता नोकरीच जर पाहिजे असेल तर बेसिक शिवाय ऍग्रिकल्चरला पर्याय नाही. आणि कन्सेप्ट क्लिअर करा. क्लायमॅटिक फ्रुट्स काय, नॉन क्लायमॅटिक फ्रुट, तुम्ही पाठ किती करता, पाठ करून ते कन्फ्युज होणार. पण कन्सेप्ट क्लिअर असला तर त्यांनी किती उदाहरण वेगवेगळे विचारले तरी आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. तर याच्यामध्ये आधी व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड करायचं आहे. देन आफ्टर तुम्हाला इसेन्शियल ऍग्रिकल्चर किंवा सुंदाचे एक किंवा जे टॉपर आहे, टॉपर ती सुद्धा आपण टॉपरमध्ये बी आता जो काही डाटा आहे तो डाटा खूप म्हणजे जुना डाटा दिलेला आहे. तर डाटा वगैरे असेल तर मी त्याचा एक नवीन व्हिडिओ टाकेल मागच्या, कारण हे विचारला आपल्याला त्याने करंटचा डाटा, तर आपल्याला सध्या विचारू शकतात ते, कारण की मागच्या 2-3 वर्षाचा. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही बघतो, जसं आता युरिया गोल्ड सध्या चर्चेत आहे. युरिया गोल्ड, तर युरिया गोल्ड आपल्याला माहिती आहे 40 किलोची बॅग आहे. त्याच्यात मग पहिल्यांदा युरिया गोल्डमध्ये जे युरिया आहे तो कशानं कोटेड असेल तर तो सल्फरनं कोटेड असेल. त्याच्यात नायट्रोजन 37% हे, सल्फर 17% हे आताच्या लेटेस्ट आलेले आहे. नॅनो युरिया तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये येते ते, त्याची नॅनो पार्टिकल साईज किती आहे त्याची. त्याच्यानंतर नॅनो युरियामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, अलग लक्षात. सध्या पिंक रिव्हॉल्युशन्स एक नवीन आलेले आहे, पण पिंक रिव्हॉल्युशन्स कशाशी संबंधित आहे, तर लॅव्हेंडर कल्टिव्हेशन हे पिंक रिव्हॉल्युशनशी संबंधित आहे. हे असे करंटचे टॉपिक आहेत, हे सुद्धा तुम्हाला करावं लागतील. आणि कोणत्याही क्लासवर असं डिपेंड की मी हे क्लास केले म्हणजे 100% लागणार, हे असं राहू नका. क्लास केलेले असते, कुठं लावलेला असेल तर ठीक आहे, पण तुम्ही स्वतः प्रिपरेशन करा, टोटली डिपेंड राहू नका. अलग लक्षात. आणि हे बेसिक आहे, बेसिक तुम्हाला सगळं तुमच्याजवळ आहे. तुम्ही सध्या कॉलेजला सुद्धा काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर प्रोफेसरला जाऊन भेटा, त्याच्याकडून कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. अलग लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला MCR ची प्रिपरेशन करायची. बुक्स कोणत्या तुमच्या सेमिस्टरच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यातून तुम्ही एका दिवसात एका रात्रीमध्ये ती नोट्स तुम्ही सगळे संपवता. थिअरीचं हे तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, तिथं ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे काय करायचंय तुम्हाला तिथून फास्ट वाचायचं, कुठं ऑब्जेक्टिव्ह बनतो ते हे करा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कुठं बनतात हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच मी आता एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, त्याच्यावर तुम्हाला MCR चे मागील प्रश्न कसे विचारले हे सांगतो. आता AFO तुम्ही MCR केल्याच्या नंतर तुम्ही AFO चे क्वेश्चन्स बघा. तुम्ही 100% मी सांगतो त्याच्यातले 43 प्रश्न तर तुम्ही असंच सॉल्व्ह करसाल. म्हणजे बेसिक हे जे तुम्हाला सगळ्याच परीक्षेला कामात येणार आहे. आणि सरावासाठी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे, तर त्यात सुद्धा तुम्ही ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. लवकरच मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणत आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही हे असेल म्हणजे क्वेश्चन्स कसे असतील त्याच्यावर एक व्हिडिओ टाकत आहे. तर बघा, बेसिक तुमच्या आधी स्वतः जवळच्या सेमिस्टरच्या नोट्स करायच्या, मॅन्युअल्स करायचे. मॅन्युअल्समध्ये एंटो, पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर, बॉटनी, अलग लक्षात. याचे मॅन्युअल्स तुम्हाला करायचे आहेत. इरिगेशनचं जसं तुम्हाला इरिगेशनमध्ये की इंजिनिअरिंगला सुद्धा ॲग्रोनॉमीला एक इरिगेशनचा कोर्स आहे, ते सुद्धा मॅन्युअल तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर सेमिस्टर एंडचे सेक्शन्स बी तो सगळा करायचा. देन आफ्टर तुमच्या नोट्स वगैरे झाल्या म्हणजे म्हणजे तुमचा जवळपास 50% सिलेबस कव्हर झाला. अलग लक्षात. तर हे केल्याच्या नंतर मग तुम्हाला व्हॉल्यूम फर्स्ट, व्हॉल्यूम सेकंड आणि एक ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला एक बुक अरुण कथ्यान वगैरे हे करायचं, किंवा इसेन्शियल ऍग्रिकल्चर असेल, सुंदा असेल, टॉपर असेल, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. अलग लक्षात. आणि रिव्हिजन सुद्धा कारण विदाऊट रिव्हिजन्स देअर इज नो व्हिजन्स. म्हणजे तुमचं जर रिव्हिजन नाही झालं तर कोणतंच तुम्हाला आठवणार नाहीये. त्याच्यासाठी शॉर्ट डायरी बनवायची, त्याच्यातून त्या गोष्टी नोट करायच्या. अलग लक्षात. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. ज्यांना सगळ्यांनाच हा व्हिडिओ जो आहे त्या माध्यमातून नेमकं प्रिपरेशन कसे करायचे 50 दिवसामध्ये, तर याच्यावर आजचा आपला व्हिडिओ आहे. लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे की MCRच्या मागील मेमरी बेस्ड क्वेश्चन्स कसे आले होते. तोपर्यंत आपण इथे थांबू. आपलं टेलिग्राम चॅनल आणि आपला YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या.